नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल काल लागला. या निकालानुसार विशेष न्यायालयाने जो निकाल दिला त्यानुसार या खटल्यामध्ये सर्वच्या सर्व आरोपी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने हा निकाल का दिला याच्यावर बरीच चर्चा झाली, पण कालपासून आणखी एका मुद्द्यावर याच निर्णयाच्या निमित्ताने चर्चा होते आणि तो मुद्दा आहे भगवा दहशतवादाचा. खरं तर मालेगाव बॉम्बस्फोटानंतर पहिल्यांदाच भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद हे शब्द भारतामध्ये ऐकू यायला लागले आणि त्याचं कारणही तसंच होतं. साधारण 90 पासून जे बॉम्बस्फोट देशभरामध्ये सुरू झाले होते 2008 पर्यंत, त्या सगळ्या बॉम्बस्फोटांचे आरोपी जेव्हा पकडले जायचे तेव्हा बहुतांश वेळेला ते आरोपी मुस्लिम धर्मीय असायचे. पण 2008 ला मात्र मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निमित्ताने परिस्थिती बदलली आणि भगवा दहशतवाद हा शब्द ऐरणीवर आला. त्यानंतर हा खटला चालला. जवळपास 17 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आणि या खटल्यामधल्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर मात्र भाजपनं काँग्रेसनं भगवा दहशतवाद हा शब्द जाणून बुजून वापरला होता, राजकीय फायद्यासाठी वापरला होता, हा काँग्रेसचा राजकीय अजेंडा होता असे आरोप केलेले आहेत. याशिवाय काँग्रेसनं या संदर्भात माफी मागावी अशीही मागणी भाजपनं केलेली आहे. आता या सगळ्यावरनं जोरदार चर्चा सुरू झाली, जी आजही सुरूच राहिलेली आहे. खरंच भगवा दहशतवाद हा अजेंडा होता का? या आरोपींचं सुटणं हा त्या अजेंडा असणं स्पष्ट करतं का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. या सगळ्या प्रश्नांची सविस्तर चर्चा आपल्याला करायची आहे, पण त्या अगोदर पाहूयात मालेगाव बॉम्बस्फोटापासून ते भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद या शब्दापर्यंतचा जो प्रवास होता तो नेमका झाला कसा आणि का? 29 सप्टेंबर 2008 ही तीच तारीख होती. रमजानचा महिना होता आणि मालेगावमध्ये भर रस्त्यामध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटामध्ये त्यावेळेस 7 जणांचा मृत्यू झाला होता. मशिदीच्या बाहेर एक बाईक उभी केली होती, त्यावर हा स्फोट झाला होता. इतर 95 लोक जवळपास या बॉम्बस्फोटामध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पोलीस जेव्हा या स्फोटासाठी वापरलेल्या बाईकचा तपास करत होते तेव्हा एटीएसची टीम साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यापर्यंत पोहोचली, ज्या तेव्हा मध्य प्रदेशमध्ये होत्या. ही बाईक त्यांची होती असा आरोप तपास यंत्रणांनी ठेवला होता. ही बाईक त्या ठिकाणी म्हणजे स्फोटाच्या ठिकाणी आणून ठेवली होती ती रामजी कालसांगरा या व्यक्तीनं. ही व्यक्ती कधीच तपास यंत्रणांच्या हाती आली नाही. ती कायमच ॲब्स्कॉन्डिंग राहिली, बेपत्ता राहिली. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय यांच्यावर एटीएसनं या कटाचे म्हणजे बॉम्बस्फोटाच्या कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप ठेवला. 23 ऑक्टोबर 2008 ला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना मध्य प्रदेशमधनं एटीएसनं अटक केली याच गुन्ह्याखाली. या केसमध्ये पहिल्यांदाच हिंदू धर्मीय आरोपींना अटक करण्यात आली होती, कारण त्याच्या अगोदर म्हणजे 2008च्या अगोदर जितके बॉम्बस्फोट झाले होते त्या बॉम्बस्फोटांमध्ये बहुतांश आरोपी जे अटक झाले होते ते मुस्लिम धर्मीय असल्यामुळं पहिल्यांदाच हिंदू धर्मीय आरोपींना अटक झाल्यानंतर देशभरात तो चर्चेचा विषय बनला होता. आणि मग तिथूनच बॉम्बस्फोटातील आरोपी हिंदू धर्मीय असल्यामुळं हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद हे शब्द पुढे यायला सुरुवात झाली. मालेगाव स्फोटानंतर हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद हे शब्द फक्त महाराष्ट्रात नाही तर देशाच्या राजकारणामध्ये रूढ झाले. ते वारंवार ऐकू येऊ लागले. सुरुवातीचा तपास या प्रकरणाचा एटीएस कडे दिला गेला होता. त्यानंतर हा तपास एनआयए कडे देण्यात आला होता. एटीएसचा तपास हा महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत होता. एनआयएचा तपास हा केंद्र सरकारच्या अंतर्गत गेला. या सुरुवातीला खटल्यामध्ये मकोका लावण्यात आला होता, पण नंतर एनआयए कडे तपास गेल्यानंतर एनआयएनं न्यायालयाकडे शिफारस केली होती की आरोपींवर जो मकोका लावण्यात आलेला आहे ती कलमं हटवावीत. न्यायालयानं ती मागणी मान्य केली. साध्वी प्रज्ञा सिंग विरोधात काहीही पुरावे नसल्याचा दावा एनआयएनं कोर्टामध्ये केला होता. एटीएसनं साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक केली होती, त्यांच्यावर खटला दाखल केला होता, पण एनआयएनं कलमं हटवायला सांगितलं. 2017 मध्ये मकोकाची कलमं हटवायला न्यायालयानं परवानगी दिली होती आणि त्यानुसार मकोका या केसमध्ये नंतर नव्हता. खटल्याच्या दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विरोधात त्याचप्रमाणे या खटल्यामध्ये इतर जे सगळे आरोपी होते त्यांच्या विरोधामध्ये यूएपीए आणि इतर कलमा अंतर्गत मात्र खटला सुरू राहिला, जरी मकोका काढून टाकला असला तरी. आणि मग 25 एप्रिल 2017 ला या सर्व आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. खटला मात्र चालू होता. विशेष न्यायालयामध्ये खटल्याचा निकाल लागलेला नव्हता. 2017 पासून हे सगळे आरोपी जेलच्या बाहेर होते. 2019 ला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भोपाळमधून भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलं. त्या तिथूनच लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. 5 वर्ष त्या खासदार होत्या आणि 31 जुलै 2025 ला म्हणजे काल या खटल्याचा जेव्हा निकाल आला त्यावेळेस या सगळ्या आरोपींची या खटल्यामधून निर्दोष मुक्तता झाली.
हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला असा आरोप भाजपनं या खटल्याच्या निकालानंतर काँग्रेसवर करायला सुरुवात केली। आणि हे सगळं होत असताना कालही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि आजही देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे। भगवा दहशतवाद हा काँग्रेसचा अजेंडा होता। त्यावेळेस इस्लामिक टेररिझम किंवा मुस्लिम दहशतवाद हा देशभरामध्येच नव्हता तर जगभरामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत होता आणि त्याचा आपल्या वोट बँकवर परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेसनं त्यावेळेस हा भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद हा शब्द आणला आणि त्या दृष्टीनेच ही केस रचली गेली असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही केला होता। आजही या सगळ्याचा देवेंद्र फडणवीसांनी पुनरुच्चार केला। काय नेमकं म्हणाले देवेंद्र फडणवीस भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवाद या टर्म्सच्या बाबतीमध्ये ते एकदा बघूयात। भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतोय अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं। खरं म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं, यूपीएने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद, हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉइन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला, एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। अर्थात काँग्रेसवर इतके सगळे आरोप झाल्यानंतर काँग्रेसचे नेते याकडे काय बघतात, ते आरोपांचं काय खंडन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते सुद्धा ओळखले जातात, त्यांना जेव्हा याबद्दल विचारलं की भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हे शब्द काँग्रेसनं रूढ केले होते का, ते शब्द रूढ करताना काँग्रेसनं राजकीय अजेंडा समोर ठेवला होता का, हे प्रश्न विचारल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं उत्तर काय होतं तेही पहा। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहूंगा कि भगवा शब्द का प्रयोग न करें। भगवा ये महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए एक पवित्र शब्द है। ये भगवा जो है वो छत्रपति शिवाजी महाराज का झंडा था जो कि एक स्वतंत्रता का प्रतीक है। भगवा रंग जो है वो संत ज्ञानेश्वर का रंग था, हमारे वारकरियों का पंथ था, हमारे संत तुकाराम का रंग था और ये भारत के स्वतंत्रता के पहले की बात, बहुत पहले की बात है। जिसे हम महाराष्ट्र धर्म बोलते हैं, जो महाराष्ट्र राज्य की संकल्पना वहां से पैदा हुई। तो ये हमारे लिए भगवा कहना तो गलत है। ये तो सब पॉलिटिकल पार्टीज ने तो अपना लिया है और भगवा नाम दिया है, तो वो गलत है। आणि हे सगळं होत असताना त्यावेळेस जे गृहमंत्री होते सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये बोलताना आपल्याला हा शब्द वापरायला सांगितला होता किंवा भगवा समोर दहशतवाद हा शब्द का वापरण्यात आला याची मला फारशी माहिती नाहीये असं विधान केलं होतं। त्यामुळे या शब्दांबद्दल तेही फारसे सकारात्मक होते किंवा फार कन्व्हिन्स्ड होते असं दिसलं नव्हतं। काही माध्यमांना त्यांनी जेव्हा मुलाखती दिल्या होत्या सुशील कुमार शिंदे त्यांनी तेव्हा हे वक्तव्य केलं होतं, त्याही वेळेस त्याची चर्चा झाली होती आणि आता जेव्हा मालेगाव खटल्याचा निकाल आलेला आहे त्यानंतर त्या सगळ्या वक्तव्यांची पुन्हा पुन्हा आठवण सगळ्यांना होते। हे सगळं होत असताना आणखी एक वक्तव्य असं समोर आलं होतं की ज्या वक्तव्यामुळे हा राजकीय अजेंडा होता का, हे काही हेतू पुरस्कर केलेली कारवाई होती का, ह्याही शंका यायला सुरुवात झाली आणि त्यातलं एक महत्त्वाचं नाव होतं मेहबूब मुजावर। कोण होते मेहबूब मुजावर? मेहबूब मुजावर हे त्यावेळेसचे एटीएस अधिकारी होते। म्हणजे मगाशी जसं मी सांगितलं की एटीएसनं बॉम्बस्फोट झाल्यानंतर तपास कुणी सुरू केला होता तर एटीएसनं सुरू केला होता महाराष्ट्रामध्ये। मग एटीएसचे अधिकारी जे होते मेहबूब मुजावर ज्यावेळेस ते या तपासाचा पार्ट सुद्धा होते, या तपासाच्या टीमचा ते एक सहभागी होते टीममध्ये, त्यांनी त्यावेळेस म्हणजे ते जे सहन केलं होतं ते त्यांनी नंतर सांगितलं। आता काल जेव्हा खटल्याचा निकाल आला तेव्हा मेहबूब मुजावर यांनी अशी काही वक्तव्य केली किंवा अशी काही माहिती दिली की ज्यामुळे ही शंका यायला सुरुवात होते की खरंच हा काही राजकीय अजेंडा होता का। काय वक्तव्य आहे मेहबूब मुजावर यांचं ज्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात बघा। मोहन भागवत ना धरून आणा म्हणलं तर मी थोडं धरून आणणार आहे, धरून आणलो नाही मी त्यांना आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना कल्पना देऊन बाहेर आलो। आज उगाच असं बोलत नाही, माझ्याकडे पुरावे आहेत। मी कुठेच वाच्यता केली नाही, गेले 10-15 वर्ष माझ्याकडे हे आहे ते आहे असं काय केलेलं नाही। आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो, पण हे अतिशय घातक तपास आहे।
खरं तर कालचा निकाल आल्यानंतर काल या संदर्भातल्या प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं, ज्या प्रतिक्रिया आल्या ज्याच्यावर चर्चाही झाली, पण आजही या प्रतिक्रिया येत राहिल्या. त्यामुळे थोडं चर्चा सुरू झाल्या की नेमकं याच्यामध्ये राजकारण काय सुरू आहे. 17 वर्षांपूर्वी जी गोष्ट झाली होती त्यातला नॅरेटिव्हच खरा होता की तो नॅरेटिव्ह आता खोडण्याचा जो प्रयत्न होतोय तो प्रयत्न नेमका काय आहे. काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर या शब्दावर ना इतके आरोप प्रत्यारोप का करतात असे अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खंडकर. गणेशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. कपिलजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अमोलजी आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी आपल्या सोबत आहेत. अनिकेत सर आपलंही स्वागत चर्चेमध्ये. नमस्कार. बाय. नमस्कार. मातेले सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारावा लागेल, कारण कालपासून जेव्हा या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यावेळेस भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद या शब्द आणला कोणी पहिल्यांदा असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा बोट शरद पवार यांच्याकडे दाखवलं जाते. म्हणणं असं आहे की त्या बॉम्बस्फोट झाल्यानंतर अलिबागला एक शिबिर झालं होतं आणि त्या शिबिरामध्ये शरद पवार यांनी पहिल्यांदा हा शब्द वापरला होता आणि त्यानंतर हा शब्द महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये कॉइन झाला. तर भगवा दहशतवाद हा शब्द आणण्यामागे काही राजकीय अजेंडा असेल तर तो शरद पवारांनी आणला होता पुढे असा आरोप प्रामुख्याने भाजपकडनं केला जातोय. कितपत तथ्य आहे या आरोपामध्ये आणि काय खंडन करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या आरोपांचं? मी पहिल्यांदा न्यायालयाचा सन्मान, पण प्रश्न कायम आहे. न्यायालयाने काल जो निर्णय दिला तो आम्ही मान्य करतो, पण निर्दोष मुक्ततेमुळे अनेक गंभीर प्रश्न या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. 15 वर्ष हा तपास चालला. तपास कोणी केला तर एनआयने केला. एनआय तपास कसा करत होता, परंतु 2014 पासून एनआयचा तपास करण्याची पद्धत आणि कार्यशैली ही बदललेली आहे. ही सामान्य लोकांना देखील माहिती आहे. सत्ताधाऱ्यांना तपास यंत्रणेचा विश्वास पूर्णपणे गमावलेला आहे. चौकशीपेक्षा झाकण्यासाठी त्यांचा जास्त वापर झालेला आहे. आपण वारंवार भगवा असं वारंवार त्याचा उल्लेख करताय. ज्यांना भगवा सन्मान वाटतो त्यांनी भगव्याचं राजकारण पहिलं थांबवलं पाहिजे. भगवा रंग हा वैराग्य, शौर्य, तपस्येचं प्रतीक आहे. सत्ताधाऱ्यांनी नुसतं द्वेषाचा आणि निवडणुकीच्या प्रचाराचा वापरू नये. दहशतवाद कोणताही रंग नसतो, म्हणजे हिरवा असो, काळा असो, पांढरा असो, भगवा असो. या दहशतवादाला कोणताही रंग, जात, धर्म, प्रांत नसतो. हा दहशतवादी कोणी असतो तो दहशतवादीच असतो. त्यामुळे या ठिकाणी वारंवार त्या शब्दाचा आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी देखील त्या ठिकाणी पूर्णपणे विस्तृत स्वरूपात सांगितलं. असा कुठेही कोणी शब्द वापरले मी तर ऐकवत नाहीये, परंतु वारंवार या ठिकाणी आपण मूळ जी विषय आहे म्हणजे तपास यंत्रणेने ज्या पद्धतीने त्याच्यावर तर चर्चा झालीच आहे. काल पण आम्ही जवळपास तासभर चर्चा केली. माझा प्रश्न तुम्हाला खूप स्पेसिफिक आहे. शरद पवार यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला का जसा भाजप आरोप करते? तपास यंत्रणामधले अधिकारी बदलले गेले, त्यामुळे हा कालचा निकाल लागलेला आहे. जर एटीएसने हा म्हणजे तपास करत होते त्याच्यावर जर विश्वास ठेवला असता तर नक्कीच या ठिकाणी काल जे कोर्टामध्ये जर निकाल आलेला आहे तो बदलला असता. कारण कोर्टामध्ये बरेच पुरावे अभावी हा निकाल द्यावा लागलेला आहे. म्हणजे पूर्णपणे त्या माझा ठिकाणी. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय, मला आवाज येतोय. मग मी पुन्हा एकदा प्रश्न तिसऱ्यांदा विचारते, कारण असं नको व्हायला की मी तुम्हाला वेळ दिली नाहीये या प्रश्नासाठी. मी प्रश्न पुन्हा विचारते. भाजपचा जो आरोप आहे की भगवा दहशतवाद हा शब्द शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये आणला, याचं काय खंडन करता? तो आणला की नाही आणला? त्यामध्ये राजकीय अजेंडा होता की नव्हता? भारतीय जनता पार्टीची सवय मागच्या अनेक वर्षापासून वारंवार पवार साहेबांवरती बेछूट आरोप करायचे, सतत आरोप करत राहायचे आणि त्यातून त्यांची पोळी भाजण्याचं काम त्यांनी वारंवार केले. आदरणीय पवार साहेबांवरती आपण जर पाहिलं असेल, मुंडे साहेबांपासून भारतीय जनता पार्टी आरोप करत आलेले, तोच किस्सा पुढे गिरवला गेलेला आहे. वेगळा काही नाहीये. एकदा बोलायचं, परत 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 तेच बोलत राहायचं. एकदा खोटं असलेलं जे खरं होतं असं त्यांचा विश्वास झालेला आहे. परंतु न्याय प्रणाली ही राजकीय हत्यारीकरण भाजप सरकारने केलेले आहे. या एनआय माघार घेतलेले, साक्षीदार बदलले गेले, वकील बदलले गेले. निवड हा योगायोग नाहीये, त्यामुळे तपास अधिकारी देखील बदलले गेलेले.
यावरती भारतीय जनता पार्टी काही बोलणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. ठीक आहे, ठीक आहे. गणेश खंडकरजी, हा खटल्याचा निकाल आला त्याच्या अगदी आठवडाभर अगोदर मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा पण निकाल आला होता. त्यावेळेस काय सरकारची प्रतिक्रिया होती? त्यावेळेस सरकारची प्रतिक्रिया ही होती की आरोपी असे कसे निर्दोष सुटले, आम्ही लगेचच आरोपींच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. पण आठवडाभरानंतर जेव्हा हा निकाल येतो मालेगाव बॉम्बस्फोटाचा, त्यावेळेस मात्र सरकार काँग्रेसवर तुटून पडतं आणि कुठेही असं म्हणत नाही की आरोपी असे कसे सुटले म्हणून किंवा आरोपींच्या बाबतीत झालेल्या तपासाची आम्ही चौकशी करू वगैरे, याचं काही म्हटलेलं नाही. थेटपणे भगवा दहशतवादावर भाजप आली आणि त्यांनी काँग्रेसला लक्ष करायला सुरुवात केली. म्हणजे भाजप काँग्रेसचा राजकीय अजेंडा होता हे सांगत असताना भाजप सुद्धा एक राजकीय अजेंडा पुढे आणतीये का? नाही, मला असं वाटत नाही यामध्ये राजकीय अजेंडा असायचं कविताची काही कारण नाहीये. बर, बघा, असं आहे की आता तुम्ही ही चर्चा सुरुवात करताना दोन प्रतिक्रिया दाखवल्या. एक, पृथ्वीराज चव्हाण यांना आज, म्हणजे मला आश्चर्य वाटलं, म्हणजे फार विद्वान व्यक्ती आहे, म्हणजे आज ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठे केंद्रस्थानी नसले तरी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची विद्वत्ता याबद्दल काही शंका असायचं कारण नाही. त्यांनी आता एक वाक्यात सांगितलं भगव्या रंगाबद्दल, ते आज एवढं जे बोलले मला खरोखर खूप बरं वाटलं. पण ते हे विसरले की ज्या वेळेला 2011 साली NIA आणि हा सगळा विषय झाला ते त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री होते. सुशील कुमार शिंदेनी ज्या वेळेला हे वाक्य उच्चारलं असेल भगव्या दहशतवादाबद्दल, त्यावेळेच्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात मंत्री होते आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते. म्हणजे त्यावेळेला ते का बोलले नाहीत हे पृथ्वीराज चव्हाणच काही सांगू शकतील. आता मुळात प्रश्न असा आहे की हा जो तुम्ही वारंवार भगवा दहशतवाद, आणि तुम्ही मला आता प्रश्न विचारलात की आम्ही का नाही बोललो. बघा, असं आहे की ही लढाई दोन विचारांची आहे. देशामध्ये त्यावेळेला नीट आठवा 2004 ते 2014 या देशामध्ये वारंवार सातत्याने कुठे ना कुठे, मग ते नवी दिल्लीमध्ये असो, स्वामीनारायण मंदिराचा जो हल्ला झाला तो असो, किंवा मुंबई शहर असो, हैदराबाद असो, या ठिकठिकाणी सातत्याने बॉम्बस्फोट होत होते. या देशामधल्या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे गृहघातक कमी पडतंय का, हा देशभरामध्ये लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला होता. आणि त्यांनी काय प्रयत्न केले नसतील का, ते केले असतील, पण त्यांना त्यावेळेला त्यात यश आलं नाही. आणि मग आता हे यश आलं नाही तर मग काय करायचं. आणि आपली एक म्हणजे काँग्रेसची पद्धत आहे ना, म्हणजे काँग्रेस काही लांगुल चालन करते काय मी आज सांगायची गरज नाही. मग त्यांनी हा शब्द वापरला. आणि काल बघा, न्यायालयाने निकाल देताना ज्या टिप्पणी केलेल्या आहेत, त्यांनी जी काही नोट्स दिलेल्या आहेत, ह्या जर तुम्ही नीट बघितल्या तर त्यांनी या संदर्भातली जी चौकशी झाली त्यामध्ये जे अधिकारी होते त्यांच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलंय हे आपण बघितलं पाहिजे. दुसरी बाब, तुम्ही आज मेहबूब मुजावरची या ठिकाणी एक वाक्य दाखवलं. जे मेहबूब मुजावरनं आज जे मी त्यांचं पूर्ण ऐकलंय, त्यांना सिक्रेट फंड मधनं पैसे कसे दिले गेले, त्यांना स्टाफ कसा दिला गेला, ते या भारतामध्ये ते कुठे कुठे फिरले, त्यांना कुठे कुठे जा म्हणून सांगण्यात आलं, त्यांनी कसे पुरावे गोळा करावेत या संदर्भात त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन्स होते. आणि सरते शेवटी त्यांनी मोहन भागवतांना अटक करावी या संदर्भात त्यांना आदेश देण्यात आलेले होते. काल ज्या वेळेला निकाल लागला, मी या संपूर्ण खटल्याला खूप जवळून पाहिलेलं आहे कविताजी. कारण जे ऍडव्होकेट जयप्रकाश मिश्राजी आहेत, साध्वी प्रज्ञा सिंग आणि 2 जणांचा इतर जणांचा खटला लढले, ज्यांनी ट्रायल चालवली, त्यांच्याशी माझा खूप जवळचा संबंध आहे. आणि त्यावेळेला हे सगळं जे होत होतं त्यांनी जवळून पाहिलेलं. साध्वी प्रज्ञा सिंग असोत किंवा इतर जण असोत, त्यांना कुठल्या पद्धतीनं टॉर्चर केलं गेलंय हे मला पूर्णतः माहिती आहे. म्हणजे काय काय वापरलं गेलं. म्हणजे कसाबने ज्या वेळेला गोळीबार केला, करकरेजींची हत्या झाली, म्हणजे एक चांगला अधिकारी केला, म्हणजे त्याने त्यावेळेला आमच्यावर काही आरोप केले असतील ते सोडून द्या. पण काही वेळेला सांगण्यात आलं की हे तर म्हणजे असं नाही घडलंय, ते हिंदुत्ववाद्यांनी हा प्रयत्न करून त्यांना, म्हणजे ही लढाई विचारांची कुठपर्यंत गेलेली आहे, तिथपर्यंत गेलेली आहे. म्हणजे तुम्ही 2002 गोधराचा जर तुम्ही तो सगळं बघितलं तर तेव्हाही हा प्रयत्न झाला की नाही म्हणे ही ट्रेन जाळली, अरे अख्ख्या जगाला माहिती होते कुणी केलंय, तरी सुद्धा नाही हे ठरवून करण्यात आलंय. पण मला आता फक्त एक सांगा खंडकरजी, तुम्ही म्हणताय 2 विचारांची लढाई आहे, म्हणजे हिंदुत्ववादी विचार विरुद्ध इतर विचार अशी ही लढाई आहे की या लढाईकडे दहशतवाद विरुद्ध इतर अशी लढाई बघायची? नाही, म्हणजे मुळात हिंदू हा दहशतवादी असा कसू शकतो.
अहो कुठल्या तुमच्या आमच्या सनातन धर्मामध्ये लिहिलेलं आहे की दुसऱ्यावरती जाऊन हल्ला करा? अहो कुठल्या भारतातल्या कुठल्या राजानं कुठल्या परदेशात जाऊन कोणावरती हल्ला केल्याचं अहो एक तर उदाहरण द्या. कुठे आम्ही तक्षशिलेपासून ते हिंदूकुश पर्वतापासून ते म्यानमार पर्यंत आणि आजचा कुठे भारत हा असा आखडत कसा काय आला असेल? आम्ही हिंदू दहशतवादी नाव कसं काय देऊ शकतो? हे कुणाला तरी वाटतं, कुणाला तरी खुश करायचंय, आपली मतपेढी सुरक्षित करायची, ठीक. राजकीय दृष्ट्या आपल्याला सुरक्षित करायचंय म्हणून तुम्ही हिंदू दहशतवाद शब्द वापरणार ठीक आहे, ठीक आहे. कसं शक्य आहे? बर, कपिल ढोकेजी सांगा आता की का हा शब्द काँग्रेसकडनं वापरला गेला? हा काँग्रेसचा राजकीय अजेंडा होता का? हॅलो, येतोय बोला. आवाज? बोला, प्रश्न परत विचारा. प्रश्न पुन्हा विचारते, का हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद हे शब्द काँग्रेसच्या कार्यकाळात काँग्रेसच्या नेत्यांकडून वापरले गेले? हा काँग्रेसचा राजकीय अजेंडा होता का? आणि आता जेव्हा हा राजकीय अजेंडावर भाजप प्रश्न उपस्थित करते त्यावेळेस काँग्रेसच्या अत्यंत सावध प्रतिक्रिया येतात. रादर फार मोठे नेते तुमच्या याबद्दल काही बोलायला तयार नाहीयेत. मुळात भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी अडचण काँग्रेस आहे आणि काँग्रेसला या त्या प्रकारात फक्त त्यांना म्हणजे कालच्या सुद्धा चर्चेत मी पाहिलेलं आहे की काँग्रेस फोबिया यांच्या अनेक प्रयोग त्यांना झालेला आहे. ते सातत्यानं काँग्रेस 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 आणि 2 दिवस गणेशराव हसू नका, पूर्ण ऐकून घ्या. 2 दिवस झाले कविताजी, म्हणजे या 15 दिवसामध्ये यांच्या सरकारच्या कार्यकाळात 2 बॉम्बस्फोट दहशतवादी हल्ल्यामधील आरोपींना मोकाट सोडल्या गेलं. यांच्या दुटप्पीपणाची भूमिका पाहण्यासारखी आहे की त्या दिवशी निकाल लागला साखळी बॉम्बस्फोटातला. गणेशराव याच चॅनलवर आपणच होतो, सांगत होते की आम्ही लगेच सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. आणि काल मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला त्यावेळी मात्र हेच गणेशराव आणि हेच भाजपची सगळी लोक आरोपींची बाजू घेत होते. दुर्दैव हे असायला पाहिजे की देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची 56 इंचाची सरकार असताना, 56 इंच छातीवाल्यांची सरकार असताना बॉम्बस्फोटातले आरोपी मोकाट सोडल्या जातात, दहशतवादी हल्ल्यांमधले आरोपी मोकाट सोडल्या जातात. आणि भाजपची लोक आता मात्र भगवा रंग हिंदुत्वाचं राजकारण करतात. या निमित्तानं मला यांना प्रामुख्याने सांगायचं आहे की काँग्रेसला भगव्या रंगाच्या आडून बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. भगवा रंग ही काही तुमची कुणाची मक्तेदारी नाही. भगवा रंग ही नरेंद्र मोदीजींची मक्तेदारी नाही. भगवा रंग ही देवेंद्र फडणवीसांची मक्तेदारी नाही, ना तो गणेश खनकरांची ती मक्तेदारी नाही. भगवा ध्वज हा तुकोबा ज्ञानोबांचा ध्वज आहे. भगवा रंग हा गौतम बुद्धाच्या चिवरांचा रंग आहे. त्यामुळे भगव्या रंगावर मला बोलू द्या एक नाही मिनिट. मी तुम्हाला बोलू देते, त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये. म्हणजे तुम्ही जे बोलताय ते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की भगवा याच्या समोर दहशतवाद हा शब्द वापरला गेला ना, हिंदू याच्या समोर दहशतवाद हा शब्द वापरला गेला ना, तो शब्द तुमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये वापरला गेला. मग तो राजकीय अजेंडा होता का? आणि जर तो नसेल तर मग हे शब्द स्पेसिफिकली का आणले गेले? मुस्लिम दहशतवाद असं म्हणत नाही आपण फारसं. आमच्या नेत्यांनी पहिली तर गोष्ट भगव्या रंगाचं यांनी एकट्यांनी लावून घेण्याची कुठलीच गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, भगवा रंग यांच्या मालकीचा नाहीये. चला आपण त्यांना सोडून देऊयात, त्यांच्या मालकीचं नाही हेही मान्य करूयात, त्यांच्या मालकीचं नाही हेही मान्य करूया. पण ज्या भगव्या रंगाचं तुम्ही इतकं गुणगान मगापासून सांगताय किंवा ज्या भगव्या रंगाबद्दल बोलताय त्याच्या पुढे दहशतवाद हा शब्द वापरला गेला. ज्या हिंदू बद्दल तुम्ही बोलता त्याच्या पुढे दहशतवाद हा शब्द वापरला गेला. काय अजेंडा काय होता त्यावेळेस? काहीतरी तर विचार असेल ना. असेच तर टर्म्स कॉइन केल्या जात नाहीत. ठीक आहे, आमच्या प्रत्येक म्हणण्याला जर हे लोक प्रमाण समजत असतील तर आम्ही अनेक गोष्टी सुद्धा त्या काळापासून आजपर्यंत बोललेलो आहे. हे सगळ्यात अगोदर लक्षात. तत्कालीन विषय आपण सोडला पाहिजे. आता एकीकडे तुम्ही तत्कालीन आमच्या लोकांनी भगवा दहशतवाद हा शब्द वापरला, मला तर काही ते आठवत नाही कोणी वापरला असेल, परंतु R.K. सिंगांनी भगवा रंग वापरला. ते यांच्या कार्यकाळात मंत्री आहेत, यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. कसं काय चालते मग यांना? भगवा रंग, भगवा दहशतवाद हा शब्द R.K. सिंगांनी वापरला की नाही गणेशराव? R.K. सिंग मंत्री कसं काय चालतात तुम्हाला गणेशराव? बोला गणेशराव. गणेशजी बोला. कोण या R.K. सिंगला का तुमच्या पक्षाने घेतला ज्यांनी भगवा दहशतवाद हा शब्द वापरला? तुम्हाला मुळात भगवा दहशतवाद शब्द वापरण्याची अडचण आहे की काँग्रेसची अडचण आहे? एक तर मी कविताजी, मला कपिल ढोकेंच्या मध्ये बोलायचं नाही. तुम्ही आता संधी दिली असेल तर मला 2 मिनिटं फक्त द्या. ओके, ते बोला 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 गणेश. यांनी जर का आपली चूक मान्य केली असेल आणि ते आमच्या सोबत आले असतील, आम्ही मोठ्या मनाने त्यांना स्वीकारला. कपिल ढोकेजी, उद्या तुम्ही जरी आला तर स्वीकारेन. फक्त मी कविताजी, आज मी
मी तुम्हाला एक स्पष्ट बोलतो की उभं आयुष्य गेलं हो माझं. म्हणजे अवहेलना मी माझ्या परिसरात सहन केलेली आहे. जेव्हा मी संघाच्या शाखेसमोर शाखा लावायचो अर्ध्या चड्डीमध्ये, मी पावण झालो जेव्हा काँग्रेसची मंडळी म्हणताय का भगवा रंग नाही, सगळ्यांचा पण आहे, एक सेकंड तो माणसाचा आहे. खंडकरजी, तुम्ही मला म्हणताय की आनंद माफी मागून आले असतील तर चालतील. म्हणजे ज्यांनी भगवा दहशतवाद, ज्यांनी हा शब्द वापरला ते माणसांनी जर माफी मागितली आणि मग ते भाजपमध्ये आले तर मग भाजपला चालणार आहे? ती माणसं पवित्र होणार आहेत भाजपसाठी? बघा, मी परत एकदा सांगतो, सुशील कुमार शिंदे यांनी त्यावेळेला जे शब्द वापरले, आज त्यांची मुलगी लोकसभेमध्ये तमाशा वापरते हा शब्द. बघा, मी परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल होय माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत वाटचाल केली, मला वेगळा मार्ग निवडायचा आहे, होय मी काहीतरी चुकीच्या मार्गाने गेलो असेल, ठीक आहे. मी काय हे म्हणणार नाही की ते काँग्रेसमध्ये होते म्हणजे सगळेच काही चुकीचे होते. काँग्रेसमध्येही चांगले नेते होते, चांगले कार्यकर्ते होते. राष्ट्रवादीमध्ये आज सुद्धा आर रावांची आठवण सगळेच काढतात. आम्ही काही सगळ्यांबद्दल काही बोलत नाही आहोत. पण त्यांनी त्यावेळेला, म्हणजे आता तर लोकसभेत बघितलं ना तुम्ही, प्रणोती शिंदेला लिहून दिलेलं भाषण त्या पण बोलत ज्या होत्या. भगव्या दहशतवादाबद्दल तुम्ही इतकं म्हणताय किंवा ज्या हिंदू दहशतवादाबद्दल इतकं बोलताय, तो मुद्दा काय फक्त माफी ना, म्हणून तुम्ही काँग्रेसला कालपासून सांगताय की काँग्रेसनं माफी मागावी म्हणून? फक्त यातलं माफी एक मागितली की सुटणार आहे हे सगळं? माझं नीट समजून घ्या, त्यांनी पूर्णतः या सर्व हिंदू संघटनांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. भगवा दहशतवाद हे बोलत असताना सुशील कुमार शिंदेचं भाषण तुम्ही तपासून बघा. शरद पवार यांनी ज्या भाषणाचा तुम्ही संदर्भ देताय त्या भाषणाचा संदर्भ तुम्ही तपासून बघा. पी चिदंबरम यांनी आपलं भाषण देत असताना देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी त्या संदर्भामध्ये ज्या काही स्पष्टता देत असताना प्रश्नावृत्ती जी त्यांनी भाषण केलेलं लोकसभेतलं, त्यांचं राज्यसभेतलं भाषण असेल, ते तुम्ही तपासून बघा. त्यांनी कुठले संदर्भ त्यामध्ये दिलेले आहेत. इथे आता ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यावेळेच्या संदर्भामध्ये, म्हणजे हा काळ मी तुम्हाला नाही 2009 नाकारतच नाही होत आपण. मी 2014 चर्चेची सांगतोय. सुरुवात करताना सर ते शरद पवारांनी अलिबागमध्ये जो शब्द वापरला त्यांनीच केली मी चर्चेची सुरुवात. मी तर मेहबूब मुजावर यांनी काय म्हटलं हेही सांगितलं. कुणीच काही नाकारत नाही. मी तर सुशील कुमार शिंदे यांनी दुसऱ्या एका चॅनलला दिलेली ती मुलाखत होती, पण त्याचा कंटेंट सुद्धा मी सांगितलं, कारण ते दाखवणं शक्य नाही, पण कंटेंट मी सांगितलं. हे सगळं असताना तुम्ही असं म्हणताय की आर.के. सिंग यांनी वापरला असेल शब्द आणि ते माफी मागून जर आमच्या पक्षामध्ये येत असतील तर आम्हाला चालणार आहे. याचा अर्थ भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हा शब्द ज्यांनी वापरला त्यांनी माफी मागितली की ते पवित्र होणार आहेत भाजपसाठी? नाही, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? माझं काहीच नाही, मी तुम्हाला विचारते, तुम्ही म्हटलं. काँग्रेसने, ऐका ना, काँग्रेसच्या एखाद्या नेत्याने, म्हणजे आज राहुल गांधीजी जे बोलतायत किंवा सुशील कुमार शिंदे आहेत, शरद पवार आहेत, अहो ही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांनी त्यावेळेला त्यांच्या राजकीय हेतूने जर काही या संदर्भात काही बोललं असेल आणि आज ते असं म्हणाले असतील की होय त्यावेळेला आम्हाला ते योग्य वाटलं, पण आमच्या लक्षात आलं की ही गोष्ट चुकीची होती, तर यावर तुमची काय अपेक्षा आहे? बरं, नाही आमची कशी काय अपेक्षा असणार सर? तुम्ही सांगायचं तुमची काय अपेक्षा आहे ती. मग मी सांगतोय ना की या देशामध्ये ही विचारांची लढाई आहे, ही काय शस्त्रांची लढाई आहे का? तुम्ही असं बोलला होता म्हणून तुम्हाला मृत्यूदंड दिला जाईल. दंड तुम्हाला तुमच्या कृतीचा मिळतो, तुमच्या उक्तीचा नाही. लक्षात घ्या, त्यांनी त्यावेळेला त्यांच्या नेत्यांचं जे काही सांगणं असेल ते पाळलं ना. म्हणजे मी उदाहरण देऊन सांगितलं की प्रणोती शिंदेने लोकसभेमध्ये तर भाषण वाचून दाखवताना त्यांनी तमाशे शब्द वापरलं ना, त्या काय उत्स्फूर्तपणे बोलत नव्हत्या. सुशील कुमार शिंदे भाषण वाचून दाखवत होते. ठीक आहे. म्हणजे त्यांनी मागितलेली माफी तुमच्यासाठी पुरेशी आहे. जाऊयात, आपण पुढे जाऊयात, अनिकेत जोशींकडे जाऊयात. अनिकेत जोशीची ही चर्चा सगळी ऐकल्यानंतर काय तुम्हाला वाटतं ते तर तुम्ही सांगाल, पण एकूण हा भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हा नॅरेटिव्ह तेव्हा जो सेट झाला होता आणि आता त्या शब्दांनुसार जो दुसरा नॅरेटिव्ह सेट होतोय, काय तुमचं आकलन आहे या शब्दासंदर्भातलं आणि या शब्दासंदर्भात जे नॅरेटिव्ह सेट केले गेले आणि त्या नॅरेटिव्हचा जसा उपयोग झाला त्याबद्दल? बघा, शरद पवार मुख्यमंत्री असताना 93 साली बॉम्बस्फोट जी मालिका झालेली होती मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, तर त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात एक छान उल्लेख आहे, तुम्ही अवश्य वाचा. पवार साहेब असं एका म्हणतात ठिकाणी की जेव्हा जास्त बॉम्बस्फोट झाल्याचा उल्लेख त्यांनी केला जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये कुठेही बरोबर, वाद होऊ नयेत यासाठी. म्हणजे हा एक विचार शरद पवारांचा होता. तो हिंदूंच्या विरोधात होता की बाजूने होता असं मी काही बोलत नाही, पण भगवा दहशतवाद हे कॉइन जेव्हा झालं तेव्हा शरद पवार हे युपीए सरकारमधले एक अतिशय ज्येष्ठ मंत्री होते
आणि ते सरकारच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये अतिशय त्यांचं महत्वाचं स्थान त्या काळात असायचं. त्यावेळेला सुशील कुमार शिंदे यांच्या तोंडी हा लोकसभेत तर प्रश्न शब्द आलेलाच होता. ओके. परंतु मला आठवतं त्याप्रमाणे काँग्रेसची जी एक बैठक त्याआधी झालेली होती, त्या बैठकीमध्ये जे ठराव वगैरे आले होते ते मांडताना सुशील कुमार शिंदे यांनी भगवा दहशतवाद हा शब्द प्रथम वापरला होता असं मला आठवतं. आता भगवा दहशतवाद होता हे काँग्रेसने तेव्हा मान्य केलं किंवा त्यांनी पसरवलं किंवा त्यांनी त्या दिशेने तपास केला. त्यांच्या एटीएसला तशा सूचना होत्या का नव्हत्या हे आता तेव्हाचे मुख्यमंत्री सांगू शकतील. ते मुख्यमंत्री आता सध्या भाजपमध्ये पण आहेत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तो खटला पुढे गेला तेव्हा त्यांनी NIA कडे जी केस गेली त्या सगळ्या काळात पृथ्वीराज चव्हाण होते. तेव्हा ह्या सगळ्या याच्यामध्ये एक पॉलिटिकल अजेंडा नक्की होता काँग्रेसचा आणि त्यांना जसं एक नॅरेटिव्ह आता सांगितलं जात आहे की एक तुष्टीकरण ज्याला आपण म्हणू शकतो किंवा मुस्लिम समाज हा अधिक बिथरू नये अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह असेल. कारण तुम्हाला आठवत असेल तर 2006 साली याच मालेगावमध्ये मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता आणि हा रस्त्यावर झाला होता 2008चा. तर मशिदीमध्ये जे झालं ते सिमीचे सगळे अतिरेकी पकडले गेलेले होते. तर ते देखील निर्दोष सुटले. म्हणजे हा देखील एक गमतीचा म्हणा किंवा एक योगायोगाचा भाग आहे. ते त्या 2006च्या स्फोटातले आरोपी देखील सगळे निर्दोष सुटले. तर हे तपास यंत्रणेचं अपयश आहे हे आपल्याला म्हणता येईल. 2006 आणि 2008 या सगळ्या काळात काँग्रेसचं राज्य महाराष्ट्रात आणि देशात होतं. त्यामुळे तपास जो काय त्या काळात जो झाला असेल जे फॉरेन्सिक पद्धतीचा तपास गोळा करणं असेल किंवा ती मोटरसायकलवरतीच ते बॉम्ब ठेवलेला होता हे सिद्ध करणं असेल किंवा ते RDX नेमकं कुठून आलं हे सांगणं सिद्ध करणं असेल हे सगळं त्या तपासामध्ये करण्यात आलेलं नव्हतं. हे आता कालच्या कोर्टाच्या निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांनी. आणि जरी ते प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या नावावरती मोटरसायकल आहे असा दावा ATS ने केलेला होता, NIA ने तो काही खोडलेला नव्हता, पण त्या प्रकारचे कन्क्लुझिव्ह प्रूफ हे त्या काळात पोलिसांना जमा करता आले नाहीत. नाही, पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक सांगा की या नॅरेटिव्ह जो सेट करण्याचा प्रयत्न केला गेला या शब्दाच्या आडून त्याच्यामध्ये होता का राजकीय अजेंडा काँग्रेसचा? तो साध्य झाला का काँग्रेसचा राजकीय अजेंडा? नाही, त्या काळासाठी त्यांना ते कदाचित योग्य वाटलं असेल. एका बाजूला सिमीच्या विरोधात देशभर मोहीम सगळी चालवली जात होती किंवा बॉम्बस्फोटामध्ये सिमीचे लोक सापडत आहेत असं वातावरण तयार झालेलं होतं. हे एका टोकाला जाऊ नये असं वाटून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आपण भगवा दहशतवाद असं म्हटलं तर ते कुठेतरी एक बॅलन्सिंग अशा प्रकारचं होईल असा एक समज झालेला असावा राजकीय नेत्यांचा आणि त्यांनी तो जाणीवपूर्वक तो शब्द आणलेला होता. पण याच्यामध्ये जोशी सर मला एक सांगा की याच्यामध्ये असं म्हटलं जातं की संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला असंही भाजपकडनं वारंवार काही नेत्यांकडनं म्हटलं जाते. तर तिथपर्यंत गेलं होतं का काँग्रेस? तेवढं म्हणता येईल का की सगळ्या हिंदू समाजाला काँग्रेसनं दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला? कारण याच्यामध्ये फक्त ते 5-7 जे लोक पकडले गेले त्याच्या व्यतिरिक्त कुठलेच लोकांना काही अटक झाली नाही किंवा काही झालं नाही. ते मुजावर जे सांगतायत ते देखील खरं तर तपासून येण्याची गरज आहे की अशा प्रकारे मोहन भागवत यांना अटक करण्याच्या सूचना किंवा आदेश अशा प्रकारे कोणी दिलेले होते का? तर हे त्या काळातले जे पोलीस आयुक्त आता करकरे साहेब नाही आहेत त्या दुर्दैवाने, पण ते जर असते तर याच्यावर अधिक प्रकाश टाकू शकले असते. बरोबर, ठीक आहे. आणि ATS चे प्रमुख ते त्यावेळेस होते त्या सगळ्या तपासाच्या काळामध्ये. मला वाटत नाही की मोहन भागवत यांना अटक करा वगैरे असं कोणी सूचना दिल्या असतील. आणि अशा प्रकारचं कुठल्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणा किंवा राजकीय नेत्यांनी काँग्रेसच्या आणि दुसऱ्या म्हणजे सगळ्या शरद पवार असतील किंवा अन्य कोणी असतील यांनी कधी अशा प्रकारे पुढे तो विषय नेला नाही. त्या खटल्यापुरता तो मर्यादित राहिला. पण त्या खटल्याच्या संदर्भामध्ये भगवा दहशतवाद हा शब्द नक्की वापरला गेलेला होता. तो त्या काळातल्या ज्याला आपण म्हणू की एक महत्वाच्या अशा नेत्यांकडून किंवा जे या सगळ्या तपासावरती लक्ष ठेवणारे गृहमंत्री मुख्यमंत्री अशा प्रकारचे होते त्यांच्याकडून हा शब्द वापरला गेलेला होता. हे खरं आहे.
ठीक आहे, ठीक आहे. फक्त इथे एक टेक्निकल बाब मी नमूद करू इच्छिते, कारण आपल्या दोन गेस्टच्या कडून मेहबूब मुजावर यांनी RSSचे मोहन भागवत यांना अटक करून आणा असे आदेश दिल्याचा उल्लेख झाला. तर ते त्यांचा जो बाईट आहे त्याच्यानुसार त्यांना धरून आणा किंवा त्यांना पकडून आणा असा होता. अटक करण्याचा उल्लेख त्यांच्यामध्ये, त्यांचं असं म्हणणं होतं की अटक करायला सांगा मला, पण पकडून आणायला असं मी त्यांना आणणार नाही वगैरे. त्याच्यामुळे ती टेक्निकल बाब आहे खरं तर, पण अटक करून आणा असं सांगितलं नव्हतं, मला धरून आणा असं सांगितलं होतं असं मेहबूब मुजावर यांचं म्हणणं होतं. अमोल मातेलेजी, आता तर फक्त राजकीय नेते नाहीत, जे निष्पक्ष पत्रकार आहेत तेही हे म्हणतात की हो तो शब्द वापरला गेला होता. संसदेपासून ते इतर तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमांमध्ये भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला गेला होता, ज्याचा राजकीय फायदा उठवण्याचा सुद्धा प्रयत्न काँग्रेसकडनं झाला होता. आता तुम्ही भगव्या रंगाचं महत्त्व सांगताय, पण त्यावेळेस भगव्याच्या पुढे दहशतवाद सहजतेनं वापरला होता आणि राजकीय हेतूनच वापरला होता, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे नेते शरद पवार सुद्धा होते. पण आता आरोप होताना मात्र तुमच्या पक्षाकडे फारसे बोट येत नाहीये, ते जास्तीत जास्त काँग्रेसकडे जाते. नाही, आपण वारंवार पवार साहेबांचं नाव घेत आहे, पण पवार साहेबांनी असा कुठेही शब्द वापरलेला माझ्या तरी ऐकवत नाही आणि मी कधी ऐकलाय नाही. नाही. हा भाजपच्या नेत्यांचा आरोप आहे असं मी म्हटलं, मी स्वतः नाही, म्हणत ते नाही. काही आरोप करू, ते बेछूट आरोप करतात. मी कालपासून हा भगवा दहशतवाद म्हटलं जातोय. तुमचं राष्ट्रवादाचं नाटक उघडं पडलंय, भाजपला कळलेलं आहे. तपास संस्था व न्याय संस्था तुमचं राजकीय खेळाचं मैदान आहे. याचे काही वाटेल ते करतात, तपासात बदल करतात, साक्षीदार मागे सत्ताधारी समर्थन करतात. त्यामध्ये जवळजवळ 6 तपास अधिकारी बदलले गेले, त्यामध्ये जवळजवळ 12 साक्षीदार बदलले गेले, वकील बदलले गेले. तुमच्या देशप्रेमाला प्रश्न विचारला तर तो देशद्रोही ठरतो. प्रश्न विचारला की तुकडे तुकडे गँग म्हटले जातात. गुन्हेगारांना साध्वी गुरु म्हणून सन्मान देतात. त्याच्याविषयी वेगळं काय बोलायचं राहिलेले? खनकर साहेबांकडे बोलायला काय नाहीये. बॉम्बस्फोटाची बस्त बॉम्बस्फोटमध्ये घडले त्यांच्या विरोधात जो निकाल आला त्याच्या विरोधात हायकोर्टात जाणार. कालच्या निकालाचा तो जल्लोष करतात, राजकीय जल्लोष करतात. म्हणजे न्यायालयाचा किती प्रकारे हे अवमान करण्याचं काम चालू आहे. म्हणजे ही जी घटना झाली, कोणी दहशतवादी असो त्याला अटक झाली पाहिजे, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ह्या दहशतवाद्याचं कोणी समर्थन केलं नाही पाहिजे. लोकशाहीमध्ये सरकार येतात जातात, परंतु हे पुरावे, हे साक्षीदार, हे जे लोकांच्या मनामध्ये कायम राहतात, हे अशा पद्धतीने डूटुप्पी भूमिका भारतीय जनता पार्टी नेहमीच खेळत असते. इथे देखील राजकारण करण्याचं काम करते. किमान दहशतवादाच्या याच्यामध्ये तरी त्यांनी वादामध्ये पडू नये आणि तिथे प्रोत्साहन देऊ नये. जे कोणी गुन्हेगार असतील, जे काय ते, त्यांना अटक झालीच पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. निरापराध लोकांचे या ठिकाणी प्राण गमावलेले आहेत, त्यांना इथं न्याय मिळाला पाहिजे. असं जर करणार तर मग लोकशाही कुठे राहणार? म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम चालू आहे. एका बाजूला सांगतात लोकशाही आहे, लोकशाही आहे, पण लोकशाहीचा उदो करायचा आणि एका बाजूने लोकशाहीची हत्या करण्याचं काम हे सरकार करतंय. आणि बऱ्याच ठिकाणी यंत्रणा कशा बटीक झालेल्या आहेत आपण वारंवार पाहिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी हेच देखील 2014 पासून येण्याने जो तपास केलेला आहे याच्यामध्ये देखील याच्यावरती भारतीय जनता पार्टीचा प्रेशर होता, म्हणून या तपासामध्ये बऱ्याच त्रुटी राहून गेलेल्या आहेत. म्हणून तो कालचा निकाल आपल्याला अशा पद्धतीने लागलेला दिसतोय. बर, खणकर साहेब, हा मोठा आरोप आहे. जर ATSच्या तपासावर प्रश्नचिन्ह भाजप उपस्थित करत असेल तर मग NIAच्या तपासावर काँग्रेस प्रश्नचिन्ह उपस्थित करते. खरं तर सर्वसामान्य नागरिक म्हणून हा प्रश्न उपस्थित करताना मला फार यातना होत आहेत, कारण कोणत्याही देशाच्या, लोकशाही प्रधान देशाच्या तपास यंत्रणांवर असे आरोप होणं दोनही बाजूंना हे काही स्वागतार्ह नाहीये, विशेषतः जेव्हा हे असे निकाल समोर येतात, तपास यंत्रणांचं अपयश समोर येते तेव्हा. पण या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील की जर ATSवर महाराष्ट्र सरकारच्या त्यावेळेचा दबाव होता तर मग NIAवर केंद्र सरकारचा दबाव होता का? त्याच्यामुळे हा निकाल असा आलाय का? बघा, असं आहे की काँग्रेस किंवा शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीने हे बोलणं येत काय आम्हाला याचं नवल वाटत नाही. मुळात ही घटना केव्हा घडली, याचा तपास केव्हा सुरू झाला, NIAकडे हा खटला कधी गेला? 2011 साली गेला. 2011 ते 14 सरकार कुणाचं होतं? तर काँग्रेसचं होतं. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, सरकार तुमचं होतं. शरद पवार त्या सरकारमध्ये देशाचे मंत्री म्हणून होते. 2014 नंतर NIAने जो 3 वर्षाचा तुमचा तपास पूर्ण झाला, या संदर्भातला खटला सुरू झाल्यानंतर साक्षीदार पलटले, हे झालं. जो मुळात तपास जो झाला तो तुमच्या कार्यकाळात झाला ना. आता तुम्ही आमच्यावरती बोट कसं काय ठेवू शकता? घटना घडली कधी, त्याचा खटला कधी दाखल झाला, NIAला केस तुम्ही 2011ला दिली ना. ATS
ही घटना झाल्यानंतर एटीएसने आपलं काम सुरू केलं महाराष्ट्राच्या. पण एनआयए कधी उतरली तर 2011 मध्ये. 3 वर्ष एनआयएच्या हातामध्ये हे सगळं होतं. आज तुम्ही हे सगळे विषय ज्या वेळेला येतात त्यावेळेला तुम्ही भारतीय जनता पार्टी या न्याय व्यवस्था तुमच्या हातात आहेत आणि हे सगळं हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? बघा कविताजी, आज विषय नाहीये फक्त एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं आणि त्या संदर्भात बोलणं. हे ठीक आहे, बोलताना माझं वय नाहीये तेवढं, पण माझा अभ्यास आहे म्हणून सांगतो. अनिकेत जोशी जी ज्येष्ठ पत्रकार आहेत, ज्या वेळेला मुंबईत बॉम्बस्फोट झाले ना त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते. तो एक बॉम्बस्फोट वाढला वगैरे तो विषय सोडून द्या, पण अरे बाबा तुम्ही गप्प बसा. तुमच्यामध्ये मी बोललो नाही. ऐका, तुम्ही मला ज्ञान देऊ नका. अमोल मातेले, तुमच्या ज्ञानाची मला गरज नाही. तुम्ही शांत बसा. मी तुमच्यामध्ये बोललो नाही. नाहीतर तुम्ही बोला, मी शांत बसेल. तुम्हाला बोलू नाही. खंडकर साहेब, एक मी दुरुस्त केलंय. देतोय. खंडकर साहेब, छान चर्चा चालू आहे ना. बरं, त्याचं 1 सेकंद आपण ऐकून घेऊयात. मी पूर्ण वेळ तुम्हाला देते. मातेलेजी, अगदी 1 शब्दामध्ये. बघा, त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला हे नीट संरक्षण होते साहेब. हा, ठीक आहे. एवढंच टेक्निकल बाब आहे की ते शरद पवार त्यावेळेस संरक्षण मंत्री होते. चला, गणेश खंडकर. मला मातेलेंच्या ज्ञानाची गरज नाही. माझं पुढचं उदाहरण नीट ऐका जरा, मग बोला. तुम्ही चुकीची माहिती देता. या ठिकाणी मुंबई शहरामधला स्टॉक एक्सचेंज हा चालू राहिला पाहिजे म्हणून त्यावेळेला शरद पवारांनी घेतलेली मेहनत, अनिकेत जोशी म्हणजे कदाचित त्यावर हो म्हणतील, हे त्यावेळेला सर्वांनी पाहिलं. दुसऱ्या दिवशी स्टॉक एक्सचेंज चालू राहिला. जगाला हा संदेश गेला की होय मुंबईवर हल्ला झाला पण मुंबई आपल्या मूळ पदावरती आली. आमचं सरकार आल्यानंतर या देशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा विषय आला त्यावेळेला त्या समितीवरती शरद पवार होते. भले त्यावेळेला विरोधी पक्षात असतील पण आम्ही त्यांची योग्यता, त्यांची काम करण्याची पद्धत आम्ही त्यांना त्यावेळेला संधी दिली. आम्ही हे नाही बघितलं की ते विरोधी पक्षात आहेत किंवा बघा असं आहे की या देशामधल्या विचारसरणीच्या बाबतीत आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला विरोधी पक्षाच्याही नेत्यांना सामावून घेण्याची संस्कृती या महाराष्ट्रातही आहे आणि दिल्लीतही होती. हे केवळ एका व्यक्तीला टार्गेट करतो वगैरे हे जे चालू आहे ना, हे बंद करा. हे आपली पद्धत नाही. अटलजींचं शरद पवारांना लोकसभेमध्ये मराठीत उद्देशून दिलेली वाक्य जरा नीट तपासा, बघा. आपल्या देशाची एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्याची संस्कृती नाही जी आता लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी सुरू केलेली आहे. आपली ती संस्कृती नाही आहे. मुळात मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे हे 2 विचारांच्या लढाईमध्ये, आणि तुम्ही जो सिमीचा उल्लेख केला हा जर मी केला असता आता तर भारतीय जनता पार्टीने जाणून बुजून एका वर्गाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला म्हणून चर्चा तिकडे गेली असती. त्यावेळेला सिमी भारतामध्ये ही सर्वात सक्रिय दहशतवादी संघटना होती. मदानीच्या वरती हल्ला झाल्यानंतर, मदानी गेल्यानंतर त्याची जी काही सेकंड रँक होती ती हे सगळं त्यावेळेला हँडल करत होती. आणि त्यामुळे हा एकच विषय सातत्याने चालतोय हे येऊ नये म्हणून त्यावेळेला हा विषय आणण्यात आला. मुळात हे खरं खोटं हे त्यावेळच्या नेत्यांना माहिती असेल. मी मगाशी सुद्धा म्हणालो की काँग्रेस आपल्या विचारसरणीवर काम करतं, भारतीय जनता पार्टी एका विचारसरणीवर काम करते. म्हणून मी आभारही मानले. भगव्याबद्दल तुम्हाला आज एवढं प्रेम आलं असेल तर मी आयुष्यभर संघाचं काम केलं. मी आज माझं जीवन पावन झालं. भगव्यावर आजही प्रेम आहे, उद्या राहील आणि कायम राहील. लक्षात घ्या कणकर साहेब. ठीक आहे. आपण आता भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला. अटल बिहारी वाजपेयींचा भारतीय जनता पार्टी पक्ष वेगळा होता, परंतु 2014 पासून देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही वेगळ्या लोकांच्या हातात आहे. पूर्वीची लोक राहिलेली नाहीये. आज ते सांगतात, देशद्रोहाची भाषा करतात. नरेंद्र मोदीजी शरद पवार साहेबांना स्वतः रिसीव्ह करायला जातात. अमोल मातेले, तुम्हाला माहिती नसेल, त्यांचं वय कमी असेल तर समजून घ्या. खंडकर साहेब, मला बरं वाटतंय कारण काल तुमच्या पक्षाचे प्रवक्ते आले होते. त्यांनी पहिल्या वाक्यामध्ये शरद पवारांनी भगवा दहशतवाद हा शब्द आणला असं म्हटलं होतं. आज तुम्ही मात्र त्यांना अजिबात बोल लावायला तयार नाही आहात. चांगली गोष्ट आहे. शरद पवारांची खूप पाठराखण करताय तुम्ही आणि त्यांचे जे गुण आहेत तेही या चर्चेच्या निमित्तानं समोर आणलेले आहेत. ठीक आहे. कपिल डोकेजी, झालं असेल. बाकी शरद पवारांनी आयुष्यभर जे राजकारण केलंय, ज्या पद्धतीनं त्यांनी संघ परिवाराला टार्गेट केलंय, जो दहशतवादाचा शब्द आणला, याबद्दल आम्ही कधीही त्यांना
त्यांच्या बाजूपासून वेगळं करणार नाही. होय, शरद पवार हे वाक्य बोलले होते आणि बोलले होते, यात कुठेही दुवार्ता असायचं कारण नाही. कधीच बोलले नव्हते आणि बोलणार पण नाही असे वाक्य. तुम्ही खोटं सांगताय. बर, ठीक आहे. चला, कपिल ढोकेजी. साहेब, कविता ताई, मला एकदा बोलू द्या. हो, बोला. एटीएस प्रमुख हेमंत करकरे तेव्हा तपास करत होते मालेगाव बॉम्बस्फोटातले. तेव्हा हेच लोक देशद्रोही, हिंदू विरोधी असे ठपके ठेवले. माजी पोलीस महासंचालक जे आहे SM मुश्री म्हणून, त्यांच्या पुस्तकामध्ये सगळे डिटेल्स लिहिलेले आहे. त्यामध्ये तपास कसा केला होता, कोणकोणत्या गाड्या सापडल्या, RDX कोणाचं सापडलं, कोणाकोणाचं इन्व्हॉल्वमेंट होतं, SMS कोणी केल्या, ठीक आहे, बैठका कुठं ठीक आहे, झाल्या, ठीक आहे. सगळं त्याच्यामध्ये आहे. बर. आज त्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, परंतु त्यांनी ते पुस्तक वाचावं. त्या पुस्तकामध्ये सगळे डिटेल्स पण लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये कशी घटना घडलेली आहे. बराच वेळ झाला तुमच्या दोघांना बोलून. कपिल ढोकेजींना मला संधी द्यावी लागेल. कपिलजी. माझी फक्त सुरुवातीला हे विनंती आहे की आता गणेशराव जे काही पोटतिडकीनं बोलत होते ते सगळं मला मान्य नसलं तरी सुद्धा मी शांततेनं ऐकत होतो. यापुढे पुढचे जे काही 1, 1.5, 2, 3 मिनिटं मी बोलणार आहे त्यांनी ते शांततेनं ऐकावं अशी माझी त्यांना विनंती आहे. कविताजी, चला, ते ऐकणार आहेत. बिलकुल. आता मुळात म्हणजे मी पुन्हा एकदा सांगतो की भगवा दहशतवाद हा शब्द कोणी वापरला याच्यावर जर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आज रोजी भांडावं लागत असेल आणि भगव्याच्या आडून राजकारण करण्याची दुर्दैवी वेळ येत असेल तर अजूनही देशाच्या सुरक्षेचे, दहशतवादाच्या बंदोबस्ताचे प्रश्न अनुत्तरित आहेत, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. मालेगाव बॉम्बस्फोट हा स्कूटरवर झाला. मालेगावला बॉम्बस्फोट झाला. मालेगावच्या बॉम्बस्फोटात 6 लोक मारल्या गेले. हे अजूनही कोणी अमान्य केलेलं नाही. चर्चेतल्या पॅनलवरचं गणेशरावांनी सुद्धा अमान्य केलं नाही, अनिकेत जोशींनी अमान्य केलं नाही, आमच्या अमोलदादांनी सुद्धा अमान्य केलेलं नाही. बॉम्बस्फोट झाला ही वस्तुस्थिती आहे. तो स्कूटरवर झाला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. मग आता साध्वी प्रज्ञा सिंग आणि त्यांचे 6 सहकारी हे जर निर्दोष असतील तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला याचं उत्तर सुद्धा सरकारनं शोधलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या सरकारची दुटप्पीपणाची भूमिका या ठिकाणी लक्षात येते. मी पुन्हा एकदा सांगतो की देशातल्या दहशतवादी हल्ल्याचा, राज्यातल्या दहशतवादी हल्ल्याच्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा एक महत्वपूर्ण निकाल आलेला आहे. दहशतवादी हे दहशतवादी असतात. केवळ दहशतवादी हे तुमच्या परिवारातले आहेत. दहशतवादी हे तुमच्या विचारधारेचे आहेत. म्हणून तुम्ही भगवा दहशतवाद या शब्दाच्या आडून त्यांचा जर बचाव करण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातली, देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. ज्या 6 निष्पाप लोकांचे जीव त्यावेळी गेले त्यांच्या परिवारातले लोक सुद्धा तुम्हाला माफ कपिल करणार नाही. ढोकेजी, हे मग सगळ्यात तुम्हालाही अगोदर लागू लक्षात होतं ना. कपिल ढोकेजी, मग तुम्हालाही लागू होतं, तुमच्याही नेत्यांना लागू होतं. जर दहशतवादाला धर्म नसेल तर मग भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हे शब्द का वापरले गेले हे तुम्हालाही लागू होतं. मी एक सांगतो, तत्कालीन परिस्थिती, त्या प्रकरणाची परिस्थिती, अपवाद, त्या सुद्धा मी जबाबदारी घेत नाही की कोणी वापरले म्हणून. पण त्यानंतर जेवढा जास्त हा शब्द भारतीय जनता पार्टीचे लोक आता तुम्ही जबाबदारी न घेऊन काय, जर संसदेमध्ये तो शब्द वापरला गेलेला असेल तुमच्या नेत्यांकडून तर जबाबदारी कशी काय टाळता येईल? ठीक आहे, एखाद्या प्रकरणात झालं असेल ना, कुठे आम्ही एखाद्या प्रकरणात झालं असेल, परंतु आज रोजी तुम्ही भगवा दहशतवादाच्या आडून जर दहशतवादांच्या पाठीची राखण करत असाल तर हा कुठला न्याय आहे? राखण कोण करते? राखण कोण करते? आता तर ते आरोपी सुद्धा नाहीयेत. गणेशराव, तुमच्या न्यायालयाने निकाल दिला ना साहेब, आम्ही निकाल नाही दिला. गणेशराव, मी तुमच्या मधात बोललेलो नाही. 1 मिनिट अजूनही लक्षात घ्या. न्यायालयाने निकाल दिला. NIAच्या प्रकरणात त्या रोहिणी सॅलियन यांनी काय सांगितलेलं आहे का? तपास करत असताना NIA जे तुमच्या अमित शहांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या आधिपत्याखाली, प्रभावाखाली काम करते, त्या अमित शहांनी दबाव आणला, पुरावे बदललेत आणि तुम्ही निकाल पाहिजे त्या पद्धतीनं करून घेतला. सरकारची जबाबदारी असते. जे सरकार कार्यरत आहे, ठीक आहे, 2014 पर्यंत आमचं सरकार आहे. साक्षीदार बदलले, वकील बदल, अमोलजी थांबा 1 मिनिट. साक्षीदार बदलले, वकील बदलले, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, हे का मान्य करत नाहीत? मग मला सांगा, साखळी बॉम्बस्फोटातल्या आरोपींना तुम्ही सुप्रीम कोर्टात घेऊन जाण्याची भाषा याच चॅनलवर आपण दोघे असताना करत होतात. मग काल सुद्धा दहशतवादी सोडले आहेत. दहशतवादांचा रंग कशाला पाहताय? म्हणजे केवळ प्रज्ञा सिंग ठाकूर या भाजपचे आहेत म्हणून त्या भगवा दहशतवादाच्या खाली त्यांना झाकायचा प्रयत्न करताय का? हिंमत असेल तर जा सुप्रीम कोर्टात, द्या मालेगावच्या लोकांना न्याय मिळवून. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ज्यांना ज्यांना जीव गमवावा लागला त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता काँग्रेसची आहे का? सरकार कोणाचं आहे?
केवळ आणि केवळ प्रज्ञासिंग ठाकूर या भारतीय जनता पार्टीच्या आहेत, तुमच्या संघाच्या विचारधारेचे आरोपी आहेत, म्हणून तुम्ही त्यांना न्यायालयाने मुक्त केले म्हणून विजयोत्सव साजरा करत आहात. लाज वाटली पाहिजे की आपल्या सरकारच्या काळात दहशतवादी राजरोसपणे सुटतात. आम्ही आमच्यात हिंमत होती, अजमल कसाबला फाशीवर चढवलं, अफजल गुरुला फाशीवर चढवलं. तुम्ही काय करताय? पहलगामचे अतिरेकी पकडलेत का? सापडले का आरोपींची नावं? बिलकुल नाही. सातत्यानं दहशतवाद्यांना सोडून देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांची लोक करत असतात. केवळ आणि केवळ साध्वी प्रज्ञा सिंग आणि त्यांचे सगळे सहकारी हे भाजप आणि त्यांच्या विचारधारेचे आहेत, म्हणून भगवा दहशतवाद या शब्दाच्या आडून राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. गणेश खंडकरजींकडे जाते मी. ठीक आहे, वेळ संपत आलेली. एक मिनिट. यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, हिंदुत्व म्हणजे यांची जहागीरदारी नाही, भगवा रंग म्हणजे यांची जहागीरदारी नाही. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, पण आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. गणेश खंडकरजी, हा विषय हसण्यावारी न्यायचा नाहीये. हा प्रश्न तुम्हालाही विचारावा लागेल की एका बॉम्बस्फोटातल्या खटल्यामधल्या आरोपी निर्दोष झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष त्यांच्या विरोधात लगेचच सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी करतं, पण दुसऱ्या बॉम्बस्फोटामधल्या आरोपी निर्दोष सुटल्यानंतर भारतीय जनता पक्ष काँग्रेसला भगवा दहशतवाद म्हणून म्हणतं आणि दुसरीकडे या आरोपींच्या सुटण्याचा आनंद एक प्रकारे व्यक्त करतो. ही दुटप्पी भूमिका आहे का भाजपची? मला एक सांगा, त्यांच्या अनुयायांनी म्हणजे काल आरोपींच्या कुटुंबातल्या व्यक्ती या स्वतः न्यायालयात हजर होत्या, ज्या तिथे त्यांचे अश्रू अनावर झाले. साध्वी प्रज्ञा सिंग या साध्वी आहेत, एका हिंदू संस्थेशी त्या संबंधित आहेत. त्या संस्थेच्या लोकांनी जल्लोष केला असेल, त्या सुटल्या म्हणून तुम्ही थेट भारतीय जनता पार्टी आणि म्हणजे असं काय कपिल डोके तुम्ही बोलता शब्द बोलला की भारतीय जनता पार्टी आपल्या पाठी राख्यांचा या पद्धतीने तुम्ही कसं काय बोलू शकता? वेळ संपत आलेली आहे. कपिल ढोकेजी एक मिनिट थांबा. कपिल ढोकेजी एक मिनिट थांबा. आपण प्रश्न कॉइन करूयात. आता खंडकरजी सांगा की ठीक आहे, तो जल्लोष तुमचा नव्हता किंवा जल्लोष करणारे तुमच्या पक्षाचे कोणी अधिकृत नेते नव्हते, संघटना नव्हते, हेही मान्य करून चालू आहे. हे सांगा की जर एका दहशतवादी केसमधल्या निर्दोषांच्या विरोधात तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आपलं सरकार जाणार असेल, तर मग या खटल्याच्या विरोधामध्ये, या निर्दोषत्वाच्या विरोधामध्ये सरकार पुढच्या कोर्टात जाणार आहे का, अपील करणार आहे का? आणि त्याबद्दल सरकार काहीच का बोलत नाहीये? अहो, सरकार आपली भूमिका मांडेल ना. माझा तुम्हाला प्रश्न एकच आहे, की तुम्ही मला वारंवार विचारताय की या संदर्भामध्ये बोलत असताना की हा दहशतवाद संघ परिवार पुरस्कृत आहे, हे कोण बोललं पहिलं? आम्ही कधी म्हणालो का हा दहशतवाद हा काँग्रेस पुरस्कृत आहे? काय आपण शब्द वापरतो कपिल डोके? संघ परिवाराशी संबंधित आहे, तुमच्या भाजपच्या विचारधारेचे आहेत. साध्वी प्रज्ञा सिंग या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, त्या तुमच्या परिवाराशी संबंधित आहेत. अरे म्हणजे काय? मग ते मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले ते काय काँग्रेस परिवाराचे विचाराशी संबंधित तुम्ही काय शब्द वापरताय? बिलकुल चर्चा करत असताना आपण काय शब्द वापरताय? एखाद्या गोष्टीचं समर्थन करताना आपण काय बोलावं याचं तर भाग ठेवा. प्रकरणातले कपिल डोके कायम बोलत राहिल्याने काय तुमचा फायदा होणार नाही एवढं नक्की सांगतो. पण मला समाधान वाटलं की तुम्ही भगव्या रंगाबद्दल खूप चांगलं बोलला. मी तुमचे आभार मानतो, खूप तुमचे आभार मानतो. बोलत राहा कपिल डोके, तुम्ही बोलत राहा. बरोबर आहे. कपिल ढोकेजी तुम्ही विचारलेला प्रश्न मी पुन्हा विचारलाय, पण त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नाहीये. माझ्याकडची वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे जोशी सरांकडनं शेवटची अगदी 2-3 शब्दांमधली या सगळ्या चर्चेसंदर्भातली कमेंट घेऊया आणि मग शेवटाकडे घेऊया. जोशी सर, मला असं वाटतं की काँग्रेसच्या त्या राजवटीमध्ये 2005 ते 2009 या काळामध्ये 3 महत्वाचे बॉम्बस्फोट झाले. मालेगाव मधले 2 आणि मुंबईतला लोकल मधला. या तिन्ही खटल्यातले सगळे आरोपी निर्दोष सुटले. तर हा एक काही योगायोग आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्या काळात जो काही तपास झाला असेल, पोलिसांचं जे काही नेतृत्व असेल, या सगळ्यांनी कुठेतरी याच्यामध्ये पुनर्विचार करायला पाहिजे, त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे पोलीस दलाने सुद्धा. आणि त्या काळात जे राजकीय नेतृत्व करत होते त्यांनी देखील याचा विचार करायला पाहिजे की असं का झालं असेल.
या प्रश्नाला ना खरंच अनेक कांगोरे आहेत. खरं तर भगवा किंवा हिरवा असे रंग दहशतवादाला देता येत नाहीत किंवा देऊही नयेत. दुर्दैवानं कोणत्याच पक्षानं हे केलं नाही असं म्हणता येत नाही, कारण प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकाळात आपापल्या सोयीनुसार हे रंग देत आला, हे शब्द वापरत आला. दहशतवाद हा माणुसकीच्या विरोधातला आहे, दहशतवाद हा व्यवस्थेच्या विरोधातला आहे आणि दहशतवादामध्ये ज्यांचे नातेवाईक जातात, ज्यांच्या आयुष्याचं नुकसान होतं, ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात, त्यांना विचारा दहशतवादाचे चटके काय असतात, त्यांना विचारा आयुष्याचं दुःख काय असतं. एकदा त्यांच्याकडनं ऐकून घेतलं ना की मग तो दहशतवाद भगवा होता की हिरवा होता हे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत. आज हा विचार करण्याची गरज आहे की 3 बॉम्बस्फोटांमधले आरोपी जर निर्दोष सुटत असतील तर मग आपल्या व्यवस्था काय करतायत? व्यवस्था भगवा आणि हिरवा असं बघून तपास करतायत का? व्यवस्था भगवा आणि हिरवा हे रंग बघून पुरावे गोळा करतायत का? व्यवस्था भगवा आणि हिरवा हे बघून न्यायालयामध्ये पुरावे सादर करतायत का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर मग या व्यवस्था कशाला, हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे. आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर मग या व्यवस्थांनी आपलं काम चोखपणे बजावलेलं नाहीये असंही आपल्याला म्हणावं लागेल. दुर्दैवानं दोनही पक्ष जर रंगाच्या आधारे हे राजकारण करत असतील तर मग दहशतवाद रोखण्यासाठी आपण कमी पडणार आहोत हे आपल्याला आपण मान्य करावं लागेल. ती परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर या राजकीय अजेंड्यांच्या पुढे जावं लागेल आणि दहशतवादाला एका रंगाचा किंवा एका धर्माचा दुश्मन म्हणून नाही तर माणुसकीचा दुश्मन म्हणून पाहावं लागेल, व्यवस्थेचा दुश्मन म्हणून पाहावं लागेल, तरच ही लढाई आपल्याला लढता येईल. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर या चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.